रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्रवण समीप भये सिद्धकेसा, श्रवण समीप भये सिद्धकेसा, श्रवण समीप भये सिद्धकेसा, श्रवण समीप भये सिद्धकेसा, मन उजरठपण अस उपदेसा, मन उजरठपण अस उपदेसा, मन उजरठपण अस उपदेसा, मन उजरठपण अस उपदेसा. द्रुपद बराज राम कहते द्रुपद पुराण राम कहु देवो, द्रुपद बराज राम कहते द्रुपद पुराण राम कहु देवो, जीवन जन्म लहु किनरे, जीवन जन्म लाहु किनलेवो. श्रवण समीप भये सिद्धकेसा, श्रवण समीप भये सिद्धकेसा. श्रवण समीप भयसित केसा. राजा दशरथाला कानाजवळचं एक केस पांढरं दिसलं आणि कानाजवळचं केस पांढरं झालं की समजायचं मरणाची नोटीस आली. सफेद बाल मरण रूपी फुलों की कोमल कलिया है. पण अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंड असलेले माणसं बरं का संतोष, हेही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात, इथे केस काळे केले जातील. बरं का महादेवराव, याचं नाव आहे नोटीस वापस. एकच केस पांढरं झालं दशरथाचं, मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळ राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालतं. रामायण यासाठी आहे. श्रवण लक्षात आलं. आणि मुकुट वाकडा झाला. मुकुट वाकडा झाला का लालासाहेब, कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. काही असंही म्हणतील दशरथाला मुकुट होता, त्याचा वाकडा झाला म्हणून कारभार मुला ताब्यात द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुटच नाही, वाकडा व्हायचं कारण काय रे, मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न येतो. असे याच्यातले दशरथ डोके चालवतील आरती संपल्यावर. तर मुकुट मी सांगतो, वाकडा का सरळ तुम्ही ठरवा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता, अंगणात पायातला जोडा वाजला की घर लटलट 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 कापतं. सुना भराभरा उठून खोली जातात. मुलं कामाला, नोकर उद्योगाला, कोणी कोणाशी बोलत नाही. एकदम शांतता वाड्यात. फक्त एक म्हातारी धाडस करून पुढे येते, ती अति नम्रतेनं, चहा घेता का कॉफी घेता, काही थंड घेता, पाणी तापला, आंघोळ करता, खायला करून देऊ का, स्वयंपाक तयार, ताटच वाढू. लालासाहेब समजायचं सध्या मुकुट सरळ. 10 वर्षाचा काळ गेला. तेच म्हातारं येतं, अंगणात बसतं. चानारे चानारे चानारे, म्हातारीच म्हणते बडबडू द्या. कुठं नांगर धरायला घेता, कामाचा धामाचा मरतही नाही एकदाच. समजायचं आता मुकुट वाकडा. आता रामायण कळलं ना. बस बस कारभार राय सुभाय मुकुट करली ना, बदन बिलो की मुकुट समकी ना, श्रवण भयसित केसा मनवच होतं. पण असं उपदेसा. राजाने ठरवलं रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं. पण 15 दिवस निर्णय मनात. 15व्या दिवशी वशिष्ठाला सांगितलं. वशिष्ठ म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. मग कधी राज्याभिषेक, शुभस्य शीघ्रम श्रेयांसी बहुविघ्नानी. उद्या राज्याभिषेक. तयारी झाली. पण त्याच वेळेला विरोधकाची मीटिंग. बरं का महेशजी, हे ठरलेलं आहे. विरोधक तयार आहे. मीटिंग आता सरस्वतीकडे आहे. काय करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा. सरस्वतीने एकच पात्र निवडलं, तिचं नाव मंथरा. कारण हे अयोध्येत जन्माला आलं नव्हतं. सप्रेम भेट कैकई सोबत. आता ना का गोदरेजचं कपाट वगैरे तसं. तो विकल्प हिवराज झाडावरती येऊन बसला. ही फुलाला चालली होती, मग तिच्या डोक्यात तो विकल्प प्रवेश करतोय. मंथरा बिघडली. अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत बसत नाही. हिवराची दाट सावलीन सज्जने जैसी वाळलेली. त्याचं कारण ते आहे म्हणून
मंथराधिक मंत्रा नगर बनावा, मंजुल मंजुल बाजू बदावा, पूछ लोग नका ऊंचाओ, राम तेरे सुन भाव वृदाओ. धक्का बसला आणि कैकेयीकडे तुला काय कळलं का की काय रामाचा राज्याभिषेक आहे. ती नाचू लागली आनंदानं, माझा राम राजा. तुला कळत कसं नाही पोरी, राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल, तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला, तरी ऐकून घेत नाही. खाली कोसळली, तिला कवटावून उचलायचा प्रयत्न केला तर विचातला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला. आपल्या संताच्या भाषेत ओढाळ्याच्या संगे सात्विक नाडली. झालं. बोल मंथरा, तू म्हणशील ते करायला तयार आहे. तू जर म्हणशील विहिरीत उडी टाक, विहिरीत उडी टाकते. तेव्हापासून विहिरी का आवडतात या मावल्यांना कोणाच माहित, चालल्या विहिरीवर. अरे परे हो खूप, तो पचन पर, ते करायची गरज नाही. पूर्वीचे 2 वर मागायची वेळ आलेली आहे. एका वराने मागून घे राज्य भरताला, एका वराने 14 वर्षाचा वनवास माग रामाला. दशरथ राजे आनंदाची वार्ता सांगायला येतील. रामाची शपथ घालत नाही तुमचं वराची मागणी करून जा. कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित तयार केलं. मंथरा सांगते तसं कैकेयी कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित केस विस्कळले जमिनीवर पडली. सायंकाळची वेळ. दशरथ राजे आनंदाची वार्ता प्रिय राणीला सांगावं म्हणून आले. तेव्हा दारामध्ये मंथरा विचारलं, मंथराजी मेरी प्यारी राणी कैकेयी. कोपभवन, कोपभवन सुनी सखीचे राहू धक्का बसला. आणि जेव्हा राजे कोपभवनात आले, पाहिली कैकेयीची अवस्था जमिनीवर पडलेली आहे. केस मोकळे, मलिन वस्त्र, अलंकार विरहित. घाबरले राजे. जवळ येतात. कैकेयी, निकल जावे असे. घाबरू नका, तिथलं चाललंय. मंथरानं जसं शिकवलं तशी बोलतीन बिचारी, मी तरी काय करू. तिकडे तोंड फिरवलं, तिकडून आले. कैकेयी, मुंह नाही देखने का. तिकडे तोंड फिरवलं. कैकेयी, निकल जावे यहां से. कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी, 5 शब्द वापरले राजा दशरथानं. हे शब्द पतीनं पत्नीला वापरावे, पण त्याची मर्यादा आहे पाटील. तारुण्य आहे, एकांत आहे, तेव्हा म्हणू शकतो पत्नीला कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी. पण ज्याच्या 4 मुलांची लग्न झाली, 4 सुना घरात आहे, 4 सुनाचा सासरा वय वर्ष 85, 4 सुनाची सासू वय वर्ष 80. जर 85चं म्हातार सुनाच्या समोर जर 80च्या म्हातारीची हनवटी धरू धरू हनवटी धरू धरू जर म्हणत कोकिलकंठी, हे इथलं सांगतो रे बाबा. 4 सुना आहे, 4 सुनाचा सासरा. राजा दशरथ या वयात म्हणतो कोकिलकंठी. या 3 गोष्टी पहा. दशरथ काम, कैकेयी क्रोध, मंथरा लोभ. या 3 एकत्रित आल्या ना. हे राज्य मागून असं म्हणणारी मंथरा लोभ आहे. निकल जाए असे. कैकेयी क्रोध आहे. कोकिलकंठी हा काम आहे. काम, क्रोध आणि लोभ या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणून रामराज्य 14 वर्ष लांबलं. क्या हुआ? कुछ भी मांगो, मालूम है, मांगो मांगो जिंदगी भर. दिया है आज तक कुछ? ते माझे पूर्वीचे 2 वर देता की शंकर. अरे दुनिया जानते कैकेयी मेरे रघुकुल को. तो रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाई बचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नहीं सत्य सम पातक पुंगा, गिरि सम होई की ओटी गुंगा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम 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 जय जय राम राम राम. जय जय राम 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 जय जय राम राम राम. जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. प्राण जाय पर बचन न जाई. ते पर राम शपथ, माझ्या रामाची शपथ. काय पाहिजे ते माग. रामाची शपथ म्हटल्याबरोबर कैकेयी उठून बसली. निकल जाओ यहां से, आपका मोह नहीं देखने का. असं म्हणणारी कैकेयी पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्यावर आता या शब्दात बोलू लागले. सुनऊ प्राण प्रिय भावत जीगा, सुनऊ प्राण प्रिय
भावतजी का देऊ एक बर भरत का देऊ एक बर भरत का सुनहु प्राण प्रिय भावतजी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का दीन बर भरत जी का देहु एक बर भरत जी का मागहु दुसर पर कर जोरी मागहु दूसर बर कर जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी पुरवनाथ मनोरथ मोर तापस वेश विशेष उदासी तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम वनवासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम वनवासी निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का, असं म्हणणारी कैकई. पण राजानं शपथ रामाची घातल्यावर उठून बसली. आता या शब्दात बोलणं सुरू केलं. सुनहु प्राणप्रिय. प्राणप्रिय का? तुलसीदासजी म्हणतात आता तिला राजाचे प्राणच प्रिय आहे. ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे. हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. आता हिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं प्रियच नाही म्हणून शब्द. सुनहु प्राण प्रिय भावतजी का देहु एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. दशरथ राजाला फारसं वाईट वाटलं नाही. आणि मग दुसरी मागणी. मागहु दुसर बर कर जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी 14 बरस. तोपर्यंत राजाला दुःख नाही. राजानं डोकं चालवलं का हिला म्हणायचं आहे पहिल्या वराने राज्य भरताला आणि दुसऱ्या वराने आपण नवरा बायको 14 वर्षे जाऊ वनवासात तपाला. कारण राम वनवासी शब्द शेवटी आला तोपर्यंत राजा खुश आहे. तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला. ताड़ कर उठले राजे. अरे भरत को शासन ठीक, राम को बनवास क्यों? तू तो बोलती थी मेरा राम साधु है, अभी भी बोलती हूँ साधु है. तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. भरत के लिए राज्य मंगा तो इतने उदास क्यों? राम आपका बेटा है, भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी है, मुझे बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी रघुकुल झूठा कुल. खबरदार कई कुल के बारे में कुछ बोल जबान खचूंगा. ये भी सुनो, तू मेरी पत्नी नाही, मी तेरा पती नाही. तोडला संबंध. पण रात्रीचे शब्द ऐकू आले प्रजाजनांच्या. कल हमारे राजा रामचंद्र हो गए. हे तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था तसे दशरथजीची अवस्था. मूर्छित पडले राजे. रात्र संपली. सूर्याचा उदय झाला. लालासाहेब सगळे राजमहाला पुढे. सुमंताला विचार झाली का तयारी राज्याभिषेकाची? सुमंतजी आत येऊन पाहतात दशरथ राजे नाही. आता अनुमान केलं कैकेयीच्या महाली असावे. घाई घाई सुमंतजी तिथं आले. पाहिली राजाची अवस्था. मुकुट बाजूला, जमिनीवर पडला राजा. डोळे मिटून धक्का बसला. काय झालं असेल प्रधानाचं?
अरे ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक आहे त्याचा बाप या अवस्थेत जमिनीवर पाहिल्यावर काय उत्तर द्यायचं समाजाला? कैकेयीला हात जोडून विचारलं, महाराणी क्या हुआ महाराज को? रात भर राम राम कर रहे तुम्हारे महाराज, जा राम के साथ कोई जरूरी काम तो बुला. कैकेयी. सुमंतजी रडत निघाले. टोळकेचे टोळके उत्साही होते ना, अडवलं. झाली का तयारी? याव का आता आम्ही आरत्या घेऊन? काय वाटलं असेल? मेरी मनस्थिती ठीक नाही भाई, जाने दो. तिथून संशय सुरू झाला लोकांचा. अरे सुमंत रडतोय. राम प्रभूकडे येत आहेत. मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. टोळकीचे टोळके चिंता करू लागले. म्हणले नाही, राज तिलक नहीं है, कुछ तो भी दाल में काला है. अरे रामजी नहाये नाही, सुमंत रो रहे. तिथपर्यंत आल्यावर आपला जन्मदाता जमिनीवर पडलेला पाहला. रामचंद्राने आई कैकेयीला विचारलं, आई काय झालं बाबांना? ते पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागितलं भरताला, एका वराने 14 वर्ष वनवास तुला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला. जननी तू जननी भाई, तू खरी जननी आहे माझी. रामाचा जन्म कौशल्यपासून झाला ग आई, पण रामायणाचा जन्म मात्र तुझ्यापासून झाला. तू माझी खरी जननी आहे. 14 साल जल्दी गुजर जाएगे माँ. आता कौशल्या माईकडे राम निघाले यायला. रात्रभर जागी होती. आल्या आल्या रागावली, रामा अजून आंघोळ नाही केली? अरे मी झोपली नाही रात्रभर. त्या मोत्याच्या माळी, तो मुकुट, तो पोशाख, जा मी राजमाता होणार आहे, तुझे वडील रागावतील माझ्यावर, तयार नाही केलं म्हणाल रामाला. आई 27 वर्षाचा झालो, पण बापाला आज ओळखलं. आज कळलं माहिती की माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणाला मिळाला नसेल. म्हणजे बाबाला वाटलं असेल, आई माझ्या रामाला हे अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, मर्यादित. मग ज्या राज्याला मर्यादाच नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे. पिता दीन मोई कानन राजू. कौशल्य रडू लागली, बाळा माझी चिचुंद्री सारखी अवस्था झाली. हे दृष्टांत पहा. चिचुंद्री म्हणजे तो उंदराचा प्रकार असतो, त्याचं तोंड लांबट असतं, आणि जर पकडलं सापानं तर त्याच्या लक्षात पकडल्यावर येतं की उंदीर नाही, चिचुंद्री आहे. तोंडात पकडलं, सोडून दिली तर सापाचे डोळे जातात, गिळली तर प्राण जातो, तोंडात तर धरली, काय करावं? तसं कौशल्या म्हणते, नको जाऊ म्हणाव तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं, आणि वनवासात जा म्हणाव तर मायची ममता आडवी येते. चिचुंद्री सारखी झाली बाळा, काय करू? आई 14 वर्ष लवकर जातील आई, हिम्मत ठेव. सीतामाईला कळालं. सीतामाई म्हणल्या, मी येणार वनवासात तुमच्यासोबत. काननो कठीण भयंकर भारी, घोर घाम हिम बारी बयारी, चलो पयादे बिनुपद त्राणा, चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. तुझे पाय नाजूक आहे, तू नाजूक आहे सीता, तू वनवासात येऊ नको. नाजूक तुम्ही आहे. आता मी अनुभवानं सांगते. काय अनुभव? माझ्या बापाच्या बगीच्यात आलता 2 भाऊ फुलं तोडायला, आम्ही आलतो पूजेला. झाडाच्या आडून पाहिलं तुमचं, पानाचा द्रोण केला डाव्या हातात, 2 फुलं तोडली, आणि 3रं तोडायला लागलं तर घामानं भिजला 3 फुलात. आणि मी फुलाचा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी होती तरी घाम नाही. तुम्ही 2च फुलात घामा गो. मला सांगता काय नाजूक? हे कोणाला सांगू नका बरं का, दोघातलं चाललं. नाजूक तुम्ही आहे सीते. अरे वल्कल धारण करावी लागणार वनवासात. वल्कल म्हणजे झाडाच्या साली. आनंद होईल मला का? अहो मी पृथ्वीची मुलगी आहे, आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. त्या झाडाची साल नेसताना मला एवढा आनंद होईल. यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे. 14 वर्षात तक्रार मांडणार नाही. आता सीते तू ऐकत नाही बाबा, 4 वाजून गेले. हे बघ, उशाखाली नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, आणि जमिनीवर झोपायचं आहे 14 वर्ष. मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे? म्हणजे तुम्हा पुरुषांना काय कळते? महिलांना विचारा आनंद कशात आहे? मायच्या कुशीमध्ये झोपण्यात.
खरा आनंद आहे. धरणी माय आहे माझी आणि मला तिच्या कुशीत 14 वर्ष झोपायला मिळणार आहे. माझ्यासारखी भाग्यवान जगात तरी कोणी आहे का आता? आणि पहा, तुम्ही जर नेत नसाल मी तुम्हाला जिवंत दिसणार नाही. कारण जिय बिन देह नदी बिन बारी, 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 तैसे अनाथ पुरुष बिन नारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, ऐसे अनाथ पुरुष बिन बानी, जिए बिन देख नदी बिन बानी, जिए बिन देख नदी बिन बानी, नाथ सकल सुख साथ तुम्हारे, 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 सरल विमल विदु नयन निहारे, नयन निहारे, सरल विमल विदु नयन निहारे, सरल विमल विदु नयन निहारे, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी, कैसे अनाथ पुरुष बिन नारी, कैसे अनाथ पुरुष बिन नारी, जिय बिन बिन बारी, जिय बिन देह बारी, संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.